नमस्कार मित्रांनो, मी तुमची होस्ट खुशी. आज आपण पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सच और कहाणी जाणून घेणार आहोत. पंढरपूर हे महाराष्ट्रातील पवित्र तीर्थस्थान आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे शहर वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे. विठ्ठल म्हणजे भगवान कृष्णाचे रूप मानले जाते. हात कमरेवर ठेवून विटेवर उभे असलेले विठुरायाचे रूप जगप्रसिद्ध आहे. पुंडलिक नावाच्या भक्ताच्या सेवेमुळे भगवान विठ्ठल विटेवर उभे राहिले अशी कथा सांगितली जाते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. टाळ, मृदंग आणि अभंगांनी वातावरण भक्तिमय होते. मंदिरातील दिवस काकड आरतीने सुरू होतो. नंतर पूजा, अभिषेक आणि विविध आरत्या केल्या जातात. भक्त चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या भक्तीने पंढरपूरची ओळख अधिक पवित्र झाली. येथे सर्व जातीधर्मातील लोक समानतेने दर्शन घेतात. भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नाही. पंढरपूर हे फक्त मंदिर नाही, ती एक भावना आहे. भक्तीचा महासागर आहे. ही होती पंढरपूर विठ्ठल दर्शनाची सच और कहाणी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमची होस्ट खुशी. पुन्हा भेटूया नवीन कहाणीमध्ये. पुन्हा स्वागत आहे. आता जाणून घेऊया पंढरपूरच्या वारकरी परंपरेबद्दल. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील सर्वात मोठी भक्ती परंपरा मानली जाते. वारकरी विठ्ठलाचं नाव घेत चालत पंढरपूरला पोहोचतात. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तीने भरून जाते. प्रत्येक वारकरी समानतेचा संदेश देतो. मंदिरातील गाभाऱ्यात विठ्ठलाची काळ्या दगडाची मूर्ती आहे. भक्त मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करतात. विठ्ठलाचे दर्शन घेताना अनेकांना मानसिक शांती मिळते. रुक्मिणी माता मंदिर हे मुख्य मंदिराजवळ आहे. भक्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातांचे दर्शन घेतात. संत नामदेव पायरी ही मंदिरातील पवित्र जागा मानली जाते. भक्त इथे नमस्कार करून मंदिरात प्रवेश करतात. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत येतात. ते दृश्य भक्तीचा महासागर वाटतो. संपूर्ण पंढरपूर शहर नामस्मरणाने भरून जाते. कार्तिकी एकादशीला देखील मोठी यात्रा होते. भजन, कीर्तन आणि सत्संग कार्यक्रम आयोजित केले जातात. पंढरपूरमध्ये अन्नदान आणि सेवा परंपरा खूप मोठी आहे. स्थानिक लोक वारकऱ्यांना मदत करतात. पंढरपूर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. भक्ती, प्रेम आणि समानतेचा संदेश येथे दिला जातो. ही होती पंढरपूर विठ्ठल दर्शनाची पुढची सचोर कहाणी. मी तुमची होस्ट खुशी. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल करूया. आता जाणून घेऊया वारकऱ्यांच्या दिंडी परंपरेबद्दल. दिंडी म्हणजे भक्तांचा समूह. ते शिस्तीत चालत विठ्ठलाचे नामस्मरण करत पंढरपूरला येतात. प्रत्येक दिंडीमध्ये टाळ, मृदुंग आणि भगवा ध्वज असतो. भक्त एकमेकांना मदत करत प्रवास पूर्ण करतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालू आहे. वारीमध्ये पालखी सोहळा अत्यंत महत्त्वाचा असतो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या मोठ्या उत्साहाने पंढरपूरमध्ये येतात. भक्त मार्गात भजन, कीर्तन आणि प्रवचन ऐकतात. यामुळे त्यांना मानसिक शांती आणि प्रेरणा मिळते. पंढरपूरच्या बाजारपेठेत वारकरी साहित्य, तुळशीमाळ आणि अभंगांची पुस्तके मिळतात. भक्त आठवण म्हणून या वस्तू घेतात. स्थानिक लोक वारकऱ्यांसाठी पाणी आणि अन्नाची सेवा करतात. ही सेवा भक्तीचा एक भाग मानली जाते. पंढरपूरमध्ये अनेक मठ आणि धर्मशाळा आहेत. भक्तांना राहण्यासाठी सोय उपलब्ध असते. वारकरी परंपरा आपल्याला शिकवते समानता, साधेपणा आणि प्रेम. प्रत्येक भक्त विठ्ठलाच्या नावाने एकत्र येतो. ही होती पंढरपूर विठ्ठल दर्शनाची पुढची सच और कहाणी. मी तुमची होस्ट खुशी. पुढच्या भागात आणखी रोचक माहिती घेऊन भेटूया. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आज आपण पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सत्य आणि कहाणी अनुभवली. भक्ती, परंपरा, समानता आणि प्रेम या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे पंढरपूर.
लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आणि विठ्ठल नामाचा गजर आजही या भूमीत जिवंत आहे. वारीची परंपरा आपल्याला शिकवते साधेपणा, सेवा आणि एकमेकांवर प्रेम करणे. देव फक्त मंदिरात नाही, तर आपल्या चांगल्या कर्मात आणि मनात असतो. जर तुम्हाला मनःशांती हवी असेल, तर एकदा तरी पंढरपूरला भेट द्या. विठ्ठलाच्या दर्शनाने मनाला वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमची होस्ट खुशी. पुन्हा भेटूया नवीन इतिहास, नवीन कथा आणि नवीन सत्यासोबत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.